नमस्कार. महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण शालेय विभागाने नवीन संच मान्यतेचे निकष लागू केलेले आहेत आणि त्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी आदेशसुद्धा जारी केलेले आहेत. शिक्षक भरतीमध्ये आपण पाहत आहोत की संच मान्यता, त्याच्यानुसार रोस्टर तपासणी, बिंदू नामावली आणि मग शिक्षकांची पदे कन्फर्म होत असतात आणि हे सर्व प्रोसेस सुरू झालेली आहे. ती केवळ तिसरी टेटची तयारी शालेय विभाग करत आहेत. त्यामुळे जे आपले डी.एड. बी.एडचे शिक्षक आहेत, जे शिक्षक होऊ पाहत आहेत किंवा जे उमेदवार तिसऱ्या टेटची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच हा सुखद निर्णय आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, जे डी.एड. बी.एड सध्या करत आहेत, ज्यांचं पूर्ण होत आहे किंवा तिसऱ्या टेटची वाट पाहत आहेत, त्या सर्वांनाच हा व्हिडिओ शेअर करा. कारण आता मात्र शालेय विभागानं तिसरी टेटची तयारी सुरू केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की संच मान्यता कशी असणार आहे आणि अर्थातच तिसऱ्या टेटमध्ये जे सरकारला सरप्राईज द्यायचं आहे निवडणुकीच्या तोंडावरती, ते म्हणजे वोटर्सला खुश करायचं आहे. ती जिल्हानिहाय शिक्षक भरती करून, जशी पोलीस भरती होते, जशी तलाठ्यांची भरती होते, सामान्य प्रशासन विभाग जशा भरत्या करतात, तशी शिक्षक भरतीसुद्धा होणार आहे. आणि त्याच धर्तीवरती संच मान्यताचे निकष लागू केलेले आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि हो, आपली यूट्यूब फॅमिली नेहमी सतत कमेंट सेक्शनमध्ये विचारत असते की शिक्षकेतर कर्मचारी भरती होणार का. तर मित्रांनो, या संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, तो सुद्धा जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात, हा जी.आर नुकताच पब्लिश झालेला आहे, तो 23 ऑगस्ट 2024 रोजी आणि ही प्रत देण्यात आलेली आहे विभागीय शिक्षक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व संच मान्यता पूर्ण करण्याबाबत. त्याच्यामध्ये पाहूयात की विषय आहे संच मान्यता सन 2024-25 बाबत. तर मित्रांनो, आणि यासाठी संदर्भसुद्धा दिलेला आहे. तर आपण हा जी.आर पाहूयात. नंतर या व्हिडिओमध्ये आपण या जी.आरचं इंटरप्रिटेशनसुद्धा पाहणार आहोत. उपरोक्त विषयी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रीट याचिका क्रमांक 2822/2024 व रीट याचिका क्रमांक 5472/2024 मधील दिनांक 12/6/2024 रोजीच्या आदेशान्वये माननीय न्यायालयाने रीट याचिका क्रमांक 2896/2024 मधील दिनांक 15/3/2024 रोजीच्या आदेशातील परिच्छेद 5 मधील निदर्शनाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत. म्हणजे कोर्टामध्ये जी याचिका होत्या आणि याचिकेचा रिझल्ट लागलेला आहे, त्याच्यानुसार पुढील आदेश देण्यात येत आहेत. आहे शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. आता जो 15/3/2024चा जो शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये संच मान्यता कशी करायची, विद्यार्थी पटसंख्या किती असावी, या संदर्भात गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर तसेच शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकातील कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत. म्हणजे आता हा जो 15/3/2024चा जो शासन निर्णय आहे, जो जी.आर आहे, तो संच मान्यता बद्दल कशी करायची त्याबद्दल सांगतो. त्याचबरोबर हा जी.आर जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन कसं करायचं, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन कसं करायचं, या संदर्भात सुद्धा गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत. याचमध्ये आपल्या हेही लक्षात येतं की शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संदर्भात भरती व्हावी, या संदर्भात सध्या संच मान्यता करण्यात यावी, या बाबतीमध्ये मंत्रालयात
बैठकसुद्धा झालेली आहे आणि त्यांची संच मान्यतासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे संच मान्यता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झाली की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये मार्ग मोकळा होत आहे. सो जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा आपला लढा पोचवा. जर तू गरज पडली तर आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लढा उभारूया. चला तर मग आपण तिसरा निर्णय पाहूयात. तिसरा मुद्दा पाहूयात. सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक 30/9/2024 रोजीच्या आधार वैद्यपट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे लक्षात घ्या, 13/9/2024 रोजी जो पटसंख्या असेल त्याच्यानुसार शिक्षक संख्या ठरवण्यात येणार आहे. म्हणजे 13 सप्टेंबर 2024 अगदी येणाऱ्या महिन्यातच हे ठरवलं जाईल की किती विद्यार्थी आहेत आणि त्यांना किती शिक्षक लागणार आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शिक्षक भरतीचा इतिहास माहीत असेल तर 2022 रोजी जरी परीक्षा झाली असली तरी 2024पर्यंत ती भरती का चालू आहे किंवा पुढे सुद्धा का चालू असेल, त्याचं रिझन एक आहे की संच मान्यता वेळेवर झाली नाही आहे. त्यामुळे तिसरी टेट घेण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे ही संच मान्यता अगदी 30/9/2024 पर्यंतचाच पट ग्राह्य धरायचा आहे आणि त्याच्यानुसार संच मान्यता पूर्ण करून, रोस्टर पूर्ण करून बिंदू नामावलीच्या संदर्भातील पुढचे कार्यवाही करण्यासाठी मित्रांनो आता शालेय विभागाने कार्यवाहीसुद्धा सुरू केलेली दिसत आहे. तर आपण पुढे वाचूयात. तरी सन 2024-25च्या संच मान्यता विहित कालावधीत करण्यासाठी सरळ प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक 30/9/2024 पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत. सरळ ही जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केलेलं असतं आणि सरळ तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता, पण शाळांना इथे लॉग इन उपलब्ध असतो आणि तिथे विद्यार्थ्यांचं पूर्ण सरळ डाटा अपडेट करावा लागतो आणि ऑनलाईनच ही संच मान्यता होत असते आणि त्याच्या संदर्भात संच मान्यता पूर्ण करण्यासाठी शाळांना आदेश देण्यात सांगण्यात आलेले आहेत. आणि त्याचं सरळ प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन, शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, सरळ प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. मित्रांनो, हे लक्षात घ्या. थर्ड टेटबद्दल सरकारने लिटरली कार्यवाही सुद्धा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही कार्यवाही होताना सुद्धा तुम्हाला दिसेल. जरी हा शासन निर्णय प्राथमिक विभागासाठी असला तरीसुद्धा आता माध्यमिकसाठी सुद्धा हा GR येऊ शकतो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये संच मान्यता सरळ म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काय आधार व्हॅलिडिटी ही सर्व चेक करून अर्थातच नोव्हेंबरमध्ये पूर्ण संच मान्यताचे राहिलेले सर्व कंप्लीट करून ज्या संस्था करणार नाहीत त्याच्या पाठीमागे तगादा लावून किंवा त्यांच्यावरती मेमो काढून हे पूर्ण केलं जाईल. आणि तिसरी टेटची तयारी शासन करत आहे आणि या संदर्भात मंत्रालयातील सुद्धा असंच अपडेट आहे की तिसरी टेटसुद्धा मी लवकरात लवकर घेऊ. परंतु मित्रांनो, जे दुसऱ्या टेटमध्ये आहेत त्याची वाट पाहत आहेत, पूर्ण करण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एक दिलासा असा आहे की दिवाळीपर्यंत संपूर्ण शिक्षक भरती पूर्ण करण्याचा शालेय विभागाचा निर्णय आहे आणि डिसेंबरमध्ये तिसरी टेटसाठी कार्यवाही सुरू करण्यात येईल असं आपल्याला माहिती मिळते. आणि आत्तापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगत आलेली आहे आणि आता आपण पाहतोय की शासन निर्णयसुद्धा तोच आपल्याला मॅसेज देत आहे. चला तर मित्रांनो, तिसरी टेट असेल, दुसरी टेट असेल किंवा 2017ची भरती असेल, या सर्वांसाठीच आपण हा लढा उभारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षकेतर कर्मचारी जरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क करूयात आणि हा शिक्षक भरतीचा लढा मग तो 2017च्या भरतीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचबरोबर 2022-23च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा मिळाला पाहिजे
आणि विद्यार्थ्यांना शिक्षक हवेत आणि शिक्षकांना नोकरी हवी, याच नियमानुसार शिक्षक भरती दुसरी टेट पूर्ण होऊन तिसऱ्या टेटला सुद्धा मुहूर्त लागायला नक्कीच हवा. मित्रांनो, स्टे कनेक्टेड. इथून पुढचे अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील.